तर नमस्कार मित्रांनो, मी सुधीर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर आता मी चाललोय करवंद. आता गावाला आलोय तर करवंद खाल्लीच पाहिजे. बघूया कुठे भेटतात काय. तर आता एक करवंदाचा झाड दिसलेलं आहे, जिथे करवंदा गोड आहे तसे बोलतात. बघूया. हा आपला कोकणचा रानमेवा एकदम. कोकणचा रानमेवा खाऊन बघ ना, त्याला व्ह्यू दे. करवंद कुठे रे? हा बघूया, खाऊन एक फक्त रिव्ह्यू दे. आणि काय बोललो सांग. मस्त आहे, गोड, एक नंबर गोड आहे. गोड आहे. हा रे, खरंच गोड आहे. तर इथे बघा भरपूर सारे करवंद धरले आहेत. तर इथे काळजी घ्यावी लागते की आज झाडाला ना काटे असतात. आता हे वरती आहेत पण काय ऑप्शन नाही खालती पण आमच्याकडे. आहेत ना, हे काय ए हा दाखव ते खालती तिकडून. आहेत. पुढे जा ना तू. आता काय ऑप्शन नाही. आता अल्पेश आणि आता ह्याचं नाव काय? आणि ही करवंद सुकवली जातात का? हा सांग. सुकवली जातात ही करवंद. करवंद सुकवली जातात आणि काय केलं जातं, या करवंदापासून आम्ही करंबाट करवंद करायचो. करवंद आहे ना हे, ह्याच्यापासून आपण काय चटणी सुद्धा बनवतो. हा चटणी पण बनवतो आणि करवंदापासून लोणचं पण बनवलं जातं. लोणचं सुद्धा. आणि हे स्पेशल ह्या महिन्यामध्येच भेटलं जातं इकडे. तर आता मुंबईवरून जी लोक आली असतील ते सर्व करवंद खायला आले असतील. हा आता बघा, करवंद आहे ना हे आता हे पिकले आहेत व्यवस्थित. आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसतात का बघूया. पावसात हा हे बघा, करवंद कशी व्यवस्थित सुकलेली आहेत, झूम करून पिकलेली आहेत. सुकली नाही, पिकली आहे. अल्पो एकदम करवंदावरती ताव मारलाय, सुकून पडला. तुटून पडलाय. आता बघूया दुसरीकडे कुठे भेटतंय का. हे अजून कुठे आहे का? चल. ए ह्याचं नाव काय? सूरज. आपला सूरज गावचा माणूस दाखवतोय कुठे कुठे आहेत. आणि मित्रांनो, जंगलात येताना थोडं सावकाश, कारण वाघ वगैरे इकडे दिसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे येताना सावकाश. आणि काटे वगैरे असतात. आता हा जातो इकडे तर जाता येणार नाही आम्हाला. जाऊ दे. आता आपण दुसरा एक इझी जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याने जाऊया. एवढी पण करवंद गोड नाही आहेत की नाही, करवंद गोड आहेत पण आपण कसं माहितीये, आपली काळजी घेऊनच फिरायचं जंगलामध्ये. तर आता बघूया इकडे. हा बघा, इथे अलग अलग प्रकारचे ते लाल, हा पूर्ण लाल झाला. हा हे लाल झाले म्हणजे हे उन्हाने सुकले पूर्ण. हे आता जास्त ऊन पण आहे ना, मे महिना असल्यामुळे इकडे ऊन पण जास्त, तर ते सुकलंय इकडे. आणि असंच म्हणजे मे मध्ये बरंच काही खायला भेटतं. तो बघा कुठून आला, तो मलातून. हा बघा, अजून काय काय भेटतं रे खायला. अजून ती चारा बोरा असतात, चारा बोरा असतात. आता बघूया दिसतात काय, दिसले तर नक्की कुठे दाखवू. ते इकडे नाही भेटणार आपल्याला. नाही, त्याचं झाड तिकडे. त्याचं झाड तिकडे आहे. अजून कुठे करवंद. आणि करवंदासाठी तू जर काय घेऊन नाही आलास तर त्यासाठी तू काय म्हणजे एक जुगाड दाखवतो तुम्हाला नक्की. पानांचा खोला बनवतो. दाखव रे, बनव. प्रभात बनव. चल आता तुम्हाला दाखवतोय प्रभात पूर्णपणे बनवून कसं बनवायचं असते. म्हणजे असं काय नाही की करवंदाला जातोय, घरी कोणासाठी न्यायचे असतील तर काहीतरी घेऊन घ्यायला. आता बघा, असं इथलं जंगलातलंच झाड घ्यायचं आणि त्या झाडाची पानं त्याने तोडले, तर तो तुम्हाला दाखवेल कसं बनवायचं. हे दाखव. हे बघा, ते करवंद असतात ना, त्याच्या झाडालाच काटे असतात. त्या काटापासूनच काटाचाच एक काटा घ्यायचा. आता बघा, तो एक काटा तोडलाय त्याने. द्यायचा असा काटा आणि हे असं याला लावायचं. बघा कसं बनवतोय व्यवस्थित. आणि आता ते त्याच्यामध्ये पानं टाकून, म्हणजे जंगलात आलात म्हणजे तुम्हाला करवंद जर घरी न्यायची असतील, उत्तम असं जुगाड आहे हे कोकणातल्या माणसांनी शोधून काढले. बघा कसा. आता ह्याच्यात करवंद भरून दाखवतो कशी. हे भरून दे, हा पूर्ण हे भर रे, तिथेच चल, ती गोड आहे. आता हा पूर्ण आम्ही भरणार आहे आणि पार्सल घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे घरून कुणाला येताना आलं ना, त्यांच्यासाठी आता मी घेऊन जाणार घरी खायला. कारण कसं असतं, म्हणजे सर्वांना जसं जंगलात येता येत नाही, त्याच्यामुळे असं हा जुगाड करावा लागतो. आणि असं आमचं काय असं ठरवून नाही आलो, त्याच्यामुळे आम्ही काही घेऊन नाही आलो. तर आता बघूया
आता हा पूर्ण आम्ही पोळा, त्याला काय बोलतात रे? खोला पोला, खोला खोला बोलतात. आता या खोलामध्ये आम्ही साठवतो. आता हा कसं- एकदम छोटा बनवलाय. त्या दिवशी जेव्हा त्याच्यापेक्षा बायकोला दिला ना तेव्हा खूप मोठा बनवून दिला होता. पानांचा होता ना कुठल्या? तो आपली चारा बोरा असतो ना त्या पानांचा होता. हा, चारा बरोबर आम्ही सांगत होतो ना त्या पानाचा. आता हे बघा, हा खोला आम्ही भरणार आहे आता पूर्ण. दाखव बस झालं ना, अजून भर. भरला ना अजून किती करून भरपूर आहे. आणि ही गोड आहे. हे बघा, गोड आहे. ही करवंद खूप गोड आहे. आणि हा सूरज आपल्याला हेल्प करतोय. द्राक्षागत लागतं एकदम गोड. खूप गोड लागतात, मस्त. आम्ही काय मुंबईवरून आलो त्याच्यामुळे आपल्याला काय एवढं कुठे भेटतील असं काय माहिती नाही भेटतील मला. असं माहित नाही. हा असं कसा पकड रे. गावाला असतो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. हा, तर आता आम्ही इकडे आलोय बघा. सूरजने आम्हाला दाखवलं की इथे इथे आणि हा भेटतं. आणि हे pack कसा असं करायचा? हा पॅक असा ना? कसं बघा, अब असा पॅक करायचा ना, असं करायचं आणि त्याच्यावरती काटा याच्यामध्ये लावायचा. काटा एक असं लावायचा. थांब, काटा नको लावू. मला हा घेऊन जातोय आता. ते तिकडे आता जाणार आम्ही दुसऱ्या आता म्हणजे एका झाडावरती संपली आहेत. अरे अरे, सावकाश सावकाश. बघा, म्हणून आम्ही असं जात नाही अडचणीतून. आता तो गेलाय, आता आम्हाला काय जमणार नाही जायला. नाही हा बघूया मुंबईचा. आपण बघूया. तर आता बघा कशी कसरत असते. घरी असतात त्यांना असं वाटतं की करवंद अशी इझी मिळतात, पण इझी काय मिळत नाही या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे, इझी असं काय भेटत नाही. असं असं वाकून वगैरे कुठून कुठून जावं लागतं तिकडे बघा. आणि मेन म्हणजे अरे बापरे, हा कुठून पण घेऊन जातो आता आम्हाला. रस्ता आहे ना. हे बघा, पूर्ण अशी झाली आहे. आणि आमच्याकडे असं काही तोडायला काय आहेत नाही. आणि सहसा असं काही झाडं तोडायची नाहीत. आपण झाडं लावत नाही. जे नॅचरल आहे आपल्याला तोडण्याचा अधिकार नाही आहे. तर असं आपण जातो आणि असं आलोय आपण बाहेर आता. हा बघा, एक जागा स्पॉट झालेली आहे. करवंद आहेत बोलतो, आणि खरंच खूप करवंद आहेत. अरे बापरे, वा वा. अजून एक पोळा भरण्याची शक्यता आहे. तुम्हाला दिसत आहेत का माहिती नाही. बघा, करवंदच करवंद. हे बघा, इकडे पण एक झाड आहे. पण हे आहेत ना, हे लाल झालेत ते म्हणजे ते उन्हाने खराब झाले. खराब नाही, तापले आता ते पिकणार नाहीत. पण आता नाही पिकणार, ते खराब झाले. हे आता कसं सुकल्यानंतर मग पावसामध्ये खायचं ते सर्व. हा, पहिले आम्ही यायचो असे मोठे मोठे असं घेऊन. आणि हे आम्ही पहिले सुकवायचो आणि म्हणजे आता कसं हे खूप प्रमाणात भेटतं ना, त्याच्यामुळे आता थोडंसं खाल्लं तर मग कंटाळा येतो. मग हेच आम्ही पहिलं थांब माझ्या बाजू पाठीत. हे रस्ता कुठं आहे? तर पहिलं आम्ही गावालाच असायचो ना, तर असं हीच करवंद आम्ही पावसामध्ये खाण्यासाठी अशी मोठी टोपली घेऊन यायचो. आणि अशी टोपली भरायचो आणि घेऊन जायचो आणि असं कडक उन्हामध्ये सुकवायचो. आणि ती सुकलेली करवंद पावसामध्ये खायला खूप मजा यायची. आता बघूया यावर्षी कुणी सुकवलेली असतील तर तुम्हाला दाखवेन नक्कीच पुढे जाऊन. आता घेऊन जातो मुंबईला घेऊन जातो. तर या. आणि ते एक आहे रे, ते असतं ना कोंबडा की कोंबडी, ही ते पण धरली नाहीये, ते नेली असेल. हा, आणि आज तुम्हाला सांगतो ते कोंबडा की कोंबडी कसं ओळखतात ते सांग. लाल असेल तर कोंबडा की कोंबडी, ते आता पहिलं आम्ही असं करायचो. म्हणजे आता बघूया आता करवंद. कोणाचं? हा सांग, हा कोणाचं खाणं? हा, अच्छा, डुक्कर. ओके. हा, या जंगलामध्ये सर्व प्राणी आहेत. डुक्कर आहे, धडा दाखव. वाघ आहे, ओवळ धडा असतो. वळधडाचं झाड आहे. पण सध्या आणि आता कोंबडा आणि कोंबडी करायचं आपल्याला. हे बघ, हे बघ, इथे करवंद. खाऊन दा, ये इकडे. दाखव. आता काय भेटतं बघूया. हा बघ, हा बघ, हे करवंद आहे तिथे. बंद काढ. हा, आता ह्याच्यात कोंबडा कुठला आणि कोंबडी कुठची बघूया. बघ. तर आता बघा मंडळी, आता हे करवंद त्याने केलं. अर्ध खा आणि दाखव. हा, हे काय आहे? आता ही काय? कोंबडा आहे. कोंबडी. हा, कोंबडे आहे. कोंबडी काय? पूर्ण लाल. पूर्ण लाल. हा, आता कोंबडा. ही पण कोंबडीच आहे. हा, दुसरा काढ. दुसऱ्याकडे मला तर वाटतं इथं कदाचित सर्व कोंबड्यातच कोंबड्याच असते. आपण कोंबडा काय? इथे सर्व कोंबडीच आहे. कोंबडा गायब झालाय. म्हणजे ते असं वेगवेगळं आहे. ते पहिलं आम्ही करायचो. कोला बनवतो. कुठल्या झाडाचं? ह्या झाडाचं म्हणजे हा,
हे जे झाड आहे ना हे बघ, याची पानं खूप मोठी आहेत. याचा आणि खोला याच्यावरती ते चारा बरोबर धरतात. याचा खोला खूप मोठा होतो. तरी आता आम्ही बनतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स मध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर करूच शकता तुम्ही एका व्हिडिओ मध्ये. कोंबडी कशी ओळखतात? आपल्या गावठी काळी म्हणा बोलत नाही सुधीर, कोंबडा की कोंबडी कसं ओळखतात? वा, खूप गोड आहे, एकदम लाल असतो ना. खूप गोड आहे. धर रे वेदांत, धर रे, ए धर. आता राग आला त्या. वा, खूप छान करून धर. अरे खातात, धर रे पण. म्हणून किती करता सोडून दिली मी. करवंदा.